कोकण रेल्वे मार्गावर नातूवाडी बोगद्यासमोर दरड कोसळल्याची घटना घडली आणि माती पूर्णपणे हटवण्यात आली असून कोकण रेल्वेच्या मुख्य कार्यालयातून ट्रॅक फिट सर्टिफिकेट देण्यात आले। काही सुरक्षिततेच्या चाचण्या झाल्यानंतर याच ठिकाणाहून ट्रायल बेसवर एक खरं तर सुरू होईल आणि त्यानंतर रखडलेल्या सर्व पॅसेंजर आणि एक्सप्रेस गाड्या इथून रवाना होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। याचा थेट आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर आपल्यासोबत सध्या जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, खरं तर 24 तासानंतर रेल्वे मार्ग मोकळा झालेला पाहायला मिळतोय। आता ही सेवा पूर्णपणे पूर्ववत येण्यासाठी आणखी किती कालावधी लागू शकतो? आता आपण बघितलं की ट्रॅक फिट सर्टिफिकेट जे आहे हे कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्य कार्यालयातून देण्यात आलेलं आहे। माझ्या पाठीमागे आपण बघू शकतोय की ट्रायल बेसवरती ही जी एक्सप्रेस ही रेल्वेचा डबा आहे हा आता त्या ठिकाणाहून दिला जाणार आहे। काही विद्युतीकरणाच्या काही गोष्टी ज्या आहेत ह्या बाकी आहेत किरकोळ स्वरूपाच्या, कारण त्या ठिकाणी स्पार्क होत होतं। त्या झाल्यानंतर या ठिकाणाहून ज्या रखडलेल्या एक्सप्रेस गाड्या आहेत त्या ठिकाणाहून सुरू करण्यात येतील। कारण आता आपण बघतोय की एक ट्रायल म्हणून या ठिकाणी एक रेल्वेचा जो डबा आहे तो या बोगद्यातून जाणार आहे, त्या ठिकाणाहून जाणार आहे। त्या ठिकाणी जी ओव्हरहेड वायर आहे त्या ओव्हरहेड वायरचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालं होतं। त्याचं रिपेअरिंग जे काही किरकोळ स्वरूपाचं आहे ते या ठिकाणी केलं जात आहे आणि ट्रॅक फिट सर्टिफिकेट भेटल्यानंतर गेज पट्टीनं ट्रॅक पूर्णपणे चेक केला गेलेला आहे। अवतीभोवती असणारे जे दरड माती होती ती पूर्णपणे हटवलेली आहे आणि आता पूर्णपणे हा मार्ग मोकळा झालेला आहे। गेल्या 24 तास या ठिकाणी काम करणारे 100हून अधिक लेबर जे आहेत, कामगार आहेत, ते देखील आता बाजूला झालेले आहेत आणि या विद्युतीकरणाचं काम झाल्यानंतर एक ट्रायल घेतली जाईल आणि त्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरती ठिकठिकाणी रखडलेल्या ज्या एक्सप्रेस गाड्या आहेत या ठिकाणी सोडण्यात येतील आणि हळूवारपणे गेल्या 24 तासापासून रखडलेला हा कोकण रेल्वेचा मार्ग पूर्ववत सुरळीत होईल असं सांगण्यात येत आहे। बरं चंद्रकांत, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।